नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, अक्षरशः 3 योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती वितरित होणार आहेत। यामध्ये आपण जर बघितलं तर पहिली योजना आहे पीक विमा, त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि मित्रांनो कर्जमाफी, या 3 योजनेचे पैसे आज तुमच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहेत। बातमी संपूर्ण पहा, व्हिडिओ संपूर्ण पहा। मित्रांनो, एक नव्हे दोन नव्हे तब्बल 3 योजनेचे पैसे आज शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केले जाणार आहेत। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी देऊ असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते। तसंच ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं अनुदान देण्याचं देखील जाहीर करण्यात आलेलं होतं आणि आता त्याच अनुषंगानं ही प्रक्रिया सुरू केली असून पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवरती अपलोड करण्याचं काम या ठिकाणी अंतिम टप्प्यात असून ही प्रक्रिया 30 एप्रिल 2026 पर्यंत सुरू राहणार असून शेतकऱ्यांना याचा लाभ 4 मे 2026 पासून होणार आहे। तसंच या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पुढील कागदपत्र असणं अत्यंत आवश्यक आहे। यामध्ये तुमच्याकडे ओरिजिनल आधार कार्ड असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर ज्या बँकेतून पीक कर्ज घेतलं आहे त्या बँकेचं ओरिजिनल पासबुक, तसंच तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याला लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे फार्मर ID असणं देखील आवश्यक आहे। मित्रांनो, तुम्हाला कर्जमाफीची यादी येणाऱ्या 30 एप्रिल पासून पाहता येणार आहे। तर आता ही यादी तुम्हाला कुठं पाहायला भेटणार आहे ते पाहूया। बघा, तुम्ही कर्जमाफीची यादी तुमच्या मोबाईलवरती देखील बघू शकता। तसंच तुम्ही ज्या बँकेत कर्ज काढलं आहे त्या बँकेत जाऊन देखील तुम्ही कर्जमाफीची यादी बघू शकता। आणि नंबर 3 मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन देखील कर्जमाफीची यादी बघू शकता, पाहू शकता। मित्रांनो, त्याचबरोबर 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान हे येणाऱ्या 4 मे 2026 पासून नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। आता मित्रांनो, दुसरी योजना पाहूया, कारण ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। मित्रांनो, राज्यातील जवळपास 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे। प्रामुख्याने सध्या फक्त सोयाबीन या पिकासाठी पीक विमा मंजूर करण्यात आला असून येत्या 8 तासात शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 17,500 रुपये वितरित केले जाणार आहेत। मित्रांनो, तूर आणि कापूस या पिकासाठी देखील पीक विमा मंजूर करण्यात आला आहे, मात्र तो दुसऱ्या टप्प्यात वाटप करण्यात येणार आहे। सध्या फक्त सोयाबीन या पिकासाठी पीक विमा मंजूर करण्यात आला असून पुढील 30 जिल्ह्यात अवघ्या 8 तासात पीक विमा वितरित होणार आहे। यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, पुणे, धुळे, रायगड, जळगाव, वाशिम, सांगली, अकोला, नागपूर, जालना, नंदुरबार, गडचिरोली, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, सातारा, बुलढाणा, सोलापूर, वर्धा, नाशिक, पालघर आणि त्यानंतर मित्रांनो गोंदिया, परभणी, हिंगोली, अहिल्यानगर, नांदेड या 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकासाठी पीक विमा पुढील 8 तासात वितरित होणार आहे। आता मित्रांनो, ज्या योजनेची तुम्ही मनापासून वाट पाहत होता ती योजना म्हणजे नमो शेतकरी योजना। मित्रांनो, मला माहीत आहे की तुम्ही अनेक दिवसापासून नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत आहात, बघत आहात। मात्र नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी येणार हा प्रश्न तुम्ही सातत्यानं मला विचारत होतात, परंतु मित्रांनो, अखेर आज राज्य सरकारकडून आनंदाची बातमी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा GR आज प्रसिद्ध केला आहे। यासाठी विशेष निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा GR क्रमांक आहे EM 50116418 80 हा प्रसिद्ध केला असून यासाठी 1000 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला असून पुढील अर्ध्या ते 1 तासात मध्यवर्ती अकाउंटमध्ये वितरित होणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणाऱ्या 30 एप्रिल ते 4 मे दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावरती 100% जमा केला जाईल अशी माहिती राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।